कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई 2 मिनिटं बोलू का प्लीज? बोल। मी जे सकाळी तुझ्याशी बोलले त्याचं वाईट वाटलं का ग तुला? नाही, आनंद झाला। ताई अगं मला तसं म्हणायचं नव्हतं ग। मला एवढंच म्हणायचंय की तू ना खूप इमोशनली विचार करतेस आणि मला एवढंच म्हणायचंय की प्रॅक्टिकली या बास, प्लीज नको ना आता। ताई अगं तू बाबांचा विचार कर ना ग। अगं मी करतेय इरा। ताई अगं मला एवढंच म्हणायचंय की किती दिवस त्यांनी घराचे हप्ते फेडत बसायचे, त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण दोघींनी मिळून लोन फेडूयात ना। म्हणजे तू अर्धे पैसे दे, अर्धे पैसे मी देते। म्हणजे मला असं वाटलं की तुझा डिवोर्स होतोय ना, त्यामुळे म्हणजे तुला कळतंय ना। मला व्यवस्थित कळतंय तुला काय म्हणायचंय ते। हे बघ इरा, आपल्या आई बाबांच्या सुखासाठी मला सगळं करायचंय, त्यांना मी आयुष्यभर सुखात ठेवणार आहे, पण त्यासाठी मला तुझ्या पैशांची गरज नाहीये, कळलं? आणि राहिला मुद्दा डिवोर्सचा, तर मी कधीच डिवोर्स घेणार नाही। या जन्मात तर नाहीच नाही, पुढच्या 7 जन्मात सुद्धा नाही। आणि तू माझ्या संसारात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःचा संसार नेटानं कर आणि नोकरी शोध स्वतःसाठी। मला तास आहे, मी जाते। सर यो। अरे अक्षरा, ये ना ये। आत्ता मोकळा वेळ तुला? तास नाही का? नाही, गॅप आहे आता। बस बस। अक्षरा, काल आम्ही अधिपतींना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, तुला कळलं असेलच म्हणा। हो, मला कळलंय सर। काय ना की आम्ही सगळ्यांच्या सह्या असलेलं एक पत्र दिलंय त्यांना की शाळा बंद करू नका म्हणून। सर, हे फार चांगलं केलं तुम्ही। अगं त्यांना काही माहितीच नव्हतं। सर, असंच आहे, भुवनेश्वरी मॅडम बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगतच नाहीत। हे त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं। काय म्हटले मग ते? अधिपती फार भले गृहस्थ आहेत ग, मोठे आहेत, समजूतदार आहेत, इतके ना की माहिती आहे सर। मी तुला काय सांगतोय, तुझे मिस्टर आहेत ते। अगं ते इतके चांगलं बोलले ना, शाळा बंद करणार नाही म्हणाले। हा, मी त्यांना भुवनेश्वर मॅडमचं काय म्हणणं आहे ते सांगितलं बरं का। ते म्हणाले मी बोलतो म्हणून। सर, एक चांगलं झालं की त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या। सॉरी हा अक्षरा, म्हणजे तुला काही न सांगता आम्ही केलं हे सगळं। नाही सर, सॉरी काय, त्यात काहीच हरकत नाही। नाही काय, सध्या तुमच्या टेन्शन आहे ना थोडंसं, म्हणून तुला आम्ही कळवलं नाही, नाहीतर फोन केलाच असता ना मी। नाही, टेन्शन असं नाही सर, कुरबूर आहे नवरा बायको म्हटली। उलट मी नव्हते तिकडे, हे एका अर्थी बरंच झालं। हे बघ, मिटवून टाके सगळं। अधिपतींसारखा भला माणूस मिळायला नशीब लागतं। हो सर। हे बघ, गुण्या गोविंदाने संसार करा, सुखाने राहा, शाळा चांगली चालवा, अजून शाळा काढा, कशाला हव्या कुरबुरी। मी काय म्हणतो अक्षरा, तू समजूतदार आहेस, तू पुढाकार घे ना, का मी बोलू तुमच्यासाठी? नाही सर, असं काहीच करण्याची गरज नाही, भांडण एवढं मोठं नाहीये, होईल सगळं ठीक। आणि शाळेचं तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। ठीक आहे, पण भुवनेश्वरी मॅडम तुला माहिती आहेत ना, उद्या कुठला तरी राग त्या कुठेतरी काढतील। काय ना, शाळा बंद व्हायला नकोय। शाळा नाही बंद होणार सर, नाहीच होणार, मला विश्वास आहे। खरंच तुम्ही नका काळजी करू, अधिपतींनी शब्द दिलाय ना सर, अधिपती त्यांचा शब्द कधीच मोडत नाहीत। हे बघ अक्षरा, शाळेची जशी आम्हाला काळजी आहे तशीच तुझी काळजी आहेच ना आम्हाला। आम्हाला कळत नाही का तू स्ट्रेसमध्ये असते? असं नका ना करू, मिटवून टाका सगळं। माझी मदत घ्या ना, काही हवं असलं तर करूया, आपण काहीतरी करूया। नाही, खरंच सांगतो, कधी कधी ना दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याने पडण्याची गरज असते। हे बघ, तुझा संसार वाचवण्यासाठी मी पाय धरतो त्यांच्या हवे तर। नाही सर, असं काहीच करण्याची गरज नाहीये सर, मला माझ्या नात्यावर, माझ्या संसारावर पूर्ण विश्वास आहे। मला खात्री आहे सर, मी माझा संसार वाचवू शकेन। आत्ता गैरसमज आहेत, पण तेही दूर होणार आहेत, मला माहिती। मला निराश नको करू, मी 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 तुझ्या पाया। हो, नाही 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 नाही, तुम्हाला असं झुकलेलं वाकलेलं नाही बघायचं आम्हाला।
तुम्हाला असं हरू द्यायचं नाही. आम्ही प्रेम केलंय हो तुमच्यावर. तुम्ही अशी टक्कर देता का नाही आम्हाला, ते लई भारी वाटतंय बघा. मागून मागून काय मागितलं तर हे जीव मागायचा होता हो, तो बी दिला असता. जीव दिला असता, मागायला पाहिजे होता आधीच. योच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला का नाही आमची काही किंमतच नाही. तुम्ही जर का आम्हाला थोडंसं प्रेम दिलं असतं, बायकोचा दर्जा दिला असता, तर समजा तुमच्या मनासारखं झालं असतं. आम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या मध्ये पण आलो नसतो. तुमचं सगळं ऐकलं असतं. आमचे सगळे हट्ट मागे घेतले असते. तुमच्या सुखासाठी आमच्या वाटण्याला, आमच्या म्हणण्याला मुरड घातली असती हो आम्ही. त्याग केले असते, पण म्हणतात ना हो, देर आहे दुरुस्त आहे. आता आपल्याला कुठं फिरायला नाही जाता येणार, पण निदान तीर्थयात्रा तरी जोडीनं होईल नाही का? ते खूप आहे हो आमच्यासाठी. आमच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचं आमचं स्वप्न पूर्ण करून टाकावं. तुझं स्वप्न पूर्ण होईल, मी करेन. माझी एक अट आहे, माझी सून माझी अक्षरा या घरात परत आली पाहिजे. तुला संसार करायचा आहे ना माझ्या बरोबर? माझ्या मुलाचा संसार वाचला तर तुझा संसार होईल. अक्षराला, या घरच्या लक्ष्मीला जर घरी परत आणलंस ना, तर मी तुलाही या घरच्या लक्ष्मीचा मान देईन. अक्षराला मानाने परत आणलंस तर तुला हवं असलेलं बायकोचं स्थान मी देईन तुला. बरोबर आहे तुझं, पण अनुभवाने सांगतो तुला की कोणीतरी मध्यस्थ असलेला बरा असतो. काय तुम्ही अजून तरुण आहात, तुम्हाला नात्याची तशी किंमत नसते. पण एकदा वय वाढलं ना की जोडीदाराचं महत्त्व कळायला लागतं, त्याची किंमत कळायला लागते. नवीन असताना कधी कधी नाही कळत. हे बघ, तुमच्यात काय भांडण वगैरे झालं असेल ना, तर ते सोडवायला मी तुम्हाला मदत करू का? तुम्ही काय मदत करणार? काहीतरी करता येईल ग. आता मला इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना लग्नाचा. काय ना, तुम्ही बायका छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेता आणि त्या आम्हा नवऱ्यांच्या गावी नसतं आणि तुम्ही उगाच त्रास करून घेता. मी देखील या सगळ्या प्रवासातून गेलेलोच आहे ना. हे बघ, माझ्याकडनं जी होईल ती मदत. थँक्यू सर, पण नाही, तू आणि अधिपतींनी एकत्र येणं या शाळेसाठी फार महत्वाचं आहे. मला कळतंय सर. पाहिजे तर दुसरं कुठलं तरी कारण सांगून त्यांना बोलावून घेऊया, नाहीतर आपण जाऊया त्यांना भेटायला. नाही सर, एवढं सोपं नाहीये ते. नाही ते ठीक आहे, पण युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं हे तरी तुला मान्य करावंच लागेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.